नमस्कार, मी प्रमिला झांबरे. तर आज मी बनवते अळूच्या देठांची भाजी. तर आपण अळूची पानं वड्या करून खात आहोत आणि जी देठ आहे ती टाकून देत आहोत. तर न टाकून देता आज आपण ह्या देठांचीच भाजी बनवायची आपल्याला. तर आता सुरुवातीला आपल्याला ही पान साईडला काढून घ्यायचं आहे आणि ही जी देठ आहे ही देठ सोलून घ्यायची ती. असं पूर्ण निघतंय. पूर्ण आपल्याला सोलून घ्यायचे, वरची साल काढून घ्यायची याची. तर बघा, साल काढून देठ मी धुवून घेतली, ती स्वच्छ तुकडे पण करून घेतले. तर आपण आता ह्या अळूच्या पानाची भाजी बनवायला घेऊया आणि फोडणी टाकूया. त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे. थोडीशी तुरीची डाळ मी 1 तासभर भिजत ठेवलेली, छान अशी डाळ भिजले. थोडीशी कोथिंबीर घेतली, मोठे 2 कांदे चिरून घेतलेले, 1 टमाटे चिरलाय, थोडासा लसूण, काळं तिखट, लाल चटणी आणि कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. फोडणीसाठी तर मी तेल पण ओतलेलं आहे. तर तेल छान असं तापलेलं आहे. फोडणीसाठी मी जिरी मोहरी टाकून घेते. जिरी मोहरी छान अशी तडतडली तर लसूण घेतलाय, इथं कांदा चिरलेला टाकून घेते. आता एक कांदा आपल्याला छान असा लाल होऊ द्यायचा आहे. तर बघा, कांदा छान असा लाल झालेला आहे. आता ह्यात मी चिरून घेतलेला टमाटर टाकून घेते. इथं कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, थोडंसं काळं तिखट आणि लाल चटणी घेतलेली 1 चमचा. इथं थोडीशी मी हळद टाकून घेते. छान असं ह्याला मिक्स करून घेते. जी आपण आता डाळ भिजत ठेवलेली आहे ती डाळ आपल्याला ह्यात टाकून घ्यायची. तर ह्या डाळीला अगोदर टमाट्यासोबत सगळ्या मसाल्यासोबत छान असं मिक्स करून घेते मी. आता जी आपण ही देठ घेतलेली आहे ती देठ सगळी टाकून घेते. थोडीशी कोथिंबीर आहे, देठ आणि कोथिंबीर सगळ्या भाजी बरोबर छान मिक्स करून घेते. ह्याला पण ह्याला मी चवीनुसार मीठ टाकून घेते. तेला मिठात पाणी न ओतायच्या अगोदर छान असं 1-2 मिनिटासाठी मिक्स करून घेते मी चांगलं. तर बघा, छान असं भाजी मिक्स झाली. तर डाळ शिजण्यासाठी मी थोडंसं ह्यात पाणी ओतून घेते. आता हे पाणी ओतलेलं आपल्याला थोडंसं डाळ ही सगळी भाजी छान अशी शिजते त्या 1-2 मिनिटासाठी असं ठेवून देणार आहे. तर बघा, ती पाणी ओतलेलं थोडंसं छान असं आटलेलं आहे आणि डाळ पण चांगली शिजलेली आहे व थोडंसं ओलसर पण आहे, तेवढं ठेवायचं. थोडंसं मी शेंगाचं कूट नंतर टाकते, छान असं कडक राहते आणि भाजीला चव पण चांगली लागते त्यासाठी. मग अशी थोडीशी कोथिंबीर टाकलेली, आता वरून थोडीशी टाकते. तर छान अशी मस्तपैकी आज मी अळूच्या देठाची डब्यासाठी भाजी बनवली आहे. तुम्हीही कधी केली नसेल तर करून बघा. माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.